दरम्यान मुंबईमध्ये मराठा आंदोलक आता चांगलेच आक्रमक झालेत आणि याचाच परिणाम आता सध्या पाहायला मिळतोय। शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलाय। मुंबईमध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे। शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो आता आंदोलकांनी करायला सुरुवात केलेली आहे। सध्या मुंबईमध्ये सध्या मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे। जरांगेंनी केलेल्या वारंवार आवाहनाला सुद्धा आता मराठे मानत नाहीयेत। मात्र आता सर्वसामान्य मुंबईकरांना सुद्धा या आंदोलनाचा त्रास व्हायला लागलाय। हे सुद्धा म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही, कारण ज्या पद्धतीनं हे सर्व आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसतानाच पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय काही वेळापूर्वीची। शेअर मार्केट परिसरामध्ये ऑफिसच्या बाहेर, या कार्यालयाच्या बाहेर जेव्हा मराठा आंदोलक दाखल झालेले होते, ही आपण दृश्य पाहतोय। मुंबईमधली सीएसएमटी स्थानकाबाहेरची ही दृश्य आहेत। रेल्वे कशा पद्धतीने रोखली होती हे सुद्धा आपण पाहतोय। एकच मिशन मराठा आरक्षण या संदर्भातल्या घोषणाबाजींनी सर्व सीएसएमटी परिसर दणाणून सोडला होता या आंदोलकांनी। अखेर ट्रेन सुद्धा रोखलेली होती। शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेला होता। मात्र आता जो आहे आपण ही दृश्य पाहतोय, रेल्वेवरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। मुंबई लोकल सेवा जी आहे ती आता मराठ्यांनी ठप्प केल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रालयाजवळ सुद्धा आता हे आंदोलक पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवरती आता सध्या पोलिसांवरती सुद्धा याचा काहीसा ताण आल्याचं चित्र आहे। मंत्रालयाजवळ सुद्धा आता काही आंदोलक पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा आता कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जो आहे तो आता दाखल झालेला आहे। पोलिसांचा या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे पोलिसांकडून। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस तरी काय करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा हे सर्व आंदोलक उतरलेले आहेत, त्यामुळे याचा काहीसा परिणाम जो आहे तो आता रेल्वे सेवेवरती सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। सीएसएमटी स्थानकावरची गर्दी ही आता हाताबाहेर गेलेली आहे। पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे। रेल्वे ट्रॅक्सवरती आता हे सर्व आंदोलक उतरलेले आहेत। आंदोलकांची गर्दी जी आहे ती आता हाताबाहेर गेलेली आहे। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची गर्दी आता हाताबाहेर गेल्यानं आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोलिसांवरती याचा ताण आलेला आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फटका बसायला आता अखेर सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाचे आता आणखी काय काय परिणाम मुंबईकरांना सहन करावे लागतात हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आंदोलक आता आणखीनच पेटल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। वाशी असेल, मुंबईमधला प्रत्येक भाग असेल, तिथे आता हे मराठा आंदोलक आता दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी आता प्रत्येक मराठा बांधव जो आहे तो आता रस्त्यावरती उतरलेला आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता कितपत यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र याच पार्श्वभूमीवरती सध्या आता सरकार तरी काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आता जर ही गर्दी जर हाताबाहेर गेली तर सरकार समोर नेमका आता काय निर्णय घेता येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीएसएमटी स्थानकावरची ही जी गर्दी होती ती आता हाताबाहेर गेलेली आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून आमचे प्रतिनिधी विजय शिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नेमकी काय तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आता सध्याचं चित्र काय?
नक्की सध्या जर पाहायला गेलं तर सीएसटी रेल्वे स्थानकावरती आहे त्या ठिकाणी जर पाहिलं नाही तर मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक असलेला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आलेले तरुण जे आहेत ते रेल्वे समोर जे आहे ते आडवं झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं. येथे तर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहे. दुसरीकडे आता मराठा समाज जो आहे तो आता वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या रेल्वे स्थानकासमोर जर पाहायला गेलं तर काही तरुणांनी जे आहे ते रेल्वे रुळावरती उड्या घेत त्या ठिकाणी रेल्वे रोको जे आहे ते आंदोलन देखील केलं होतं. आता रेल्वे पोलीस प्रशासन जे आहे आता या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणाहून जे आहे ते रेल्वे पोलीस प्रशासन जे आहे ते या तरुणाला आता संदिग्ध करून रेल्वे पट्ट्यावरून बाहेर घेतले. मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी सर्व तरुण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. सध्या मी या रेल्वे स्थानकामध्ये या ठिकाणी आपण दृश्य बघू शकतो. काही तरुण जे आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी रेल्वे स्थानकामध्ये डान्स जो आहे ते करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा या ठिकाणी देत असले ते पाहायला मिळत आहे. काही थोड्या वेळापूर्वी जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे ते या तरुणांनी जे आहे ते रेल्वे रोको आंदोलन देखील केलं. या ठिकाणी जर पाहिलं तर काही तरुण जे आहे ते पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहे. भविष्यात मी माझ्या लेकरांना सांगणार नाही की लालबागच्या तरुण किंवा विद्युत आहे तिथे काहीही दर्शनासाठी जायचं नाही असं जे आहे ते प्रतिक्रिया या ठिकाणी हे तरुण जे आहे ते घेऊन आणि ते पाहिलेले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी जे आहे ते आक्रमक देखील झाले ते आपल्याला पाहायला मिळाले होते. सध्या या रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी जी आहे ती मराठ्यांची झालेली पाहायला मिळत आहे. आता जर अर्धा किलोमीटर पर्यंत जर पाहायला गेलं तर तरुणांची गर्दी जी आहे त्यामुळे आता रेल्वे रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलं. थोड्या वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या बाहेरचं जे सीएसटी बस स्थानकासमोरून जे त्या ठिकाणी देखील आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं. रस्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आला होता. आणि सध्या देखील आता हे तरुण जे आहे ते आक्रमक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वे जे आहे ते प्रत्येक येणारी रेल्वे जी आहे तिला अडवणूक जे आहे ते करून करत असल्याचं पाहायला मिळत आहे आपल्याला. पण विजय, जर आपण बघितलं तर सध्या कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आता हाताबाहेर गेलेली आहे. जरांगेंनी पहिल्या दिवसापासूनच या कार्यकर्त्यांना आवाहन करायला सुरुवात केलेली होती. मात्र या आंदोलकांनी जरांगेंचा शब्द सुद्धा आता पूर्ण केलेला नाहीये. आंदोलनाची स्थिती सुद्धा हाताबाहेर जाऊ शकते. पोलिसांवरती कसा ताण आलेला आहे आणि आता कार्यकर्ते नेमके आता ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का? नक्की जर पाहिलं तर उपोषणाला 4था दिवस आहे. त्यामुळे आता जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होत आहेत. कारण 4 दिवसापासून सरकारने कुठल्याही उपोषणा जे आहे त्या नाही. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची सोबत चर्चा केली नाही. आंदोलन संदर्भात देखील चर्चा केली नाही. मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा केली नाही. त्यामुळे हे संपूर्ण समाज जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वारंवार सांगण्यात येते शांततेची भूमिका घेण्यात यावी असं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलकांना आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र कुठेतरी आता मुंबईची परिस्थिती वाढत चालल्याची पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गर्दी वाढत आहे. आंदोलन जे आहे ते आक्रमक होत आहे. मनोज जरांगे पाटील जे शब्द बोलत आहेत त्यांना देखील आता कुठेतरी समाज जो आहे तो आता त्यांचा शब्दापासून देखील दूर जात असल्याचं पाहायला मिळतं. कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खाली होत आहे. सरकार दुर्लक्ष करतो असा आरोप होत आहे. आणि या सर्व आरोप होत असल्यामुळेच हे संपूर्ण समाज आहे आक्रमक होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाच पाठिंबा द्यायचा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर पाहिलं त्याची तब्येतच खालवत जात आहे. जर जरांगे पाटील नसतं आम्ही करायचं काय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे हे संपूर्ण रस्त्यावर सुरू करतात त्यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. आणि जर पाहिलं तर जरांगेंचा 4था दिवस जो आहे तो उपोषणाचा आहे. मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती देखील आज होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणा संदर्भात काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र जर पाहिलं तर 2 दिवसापासून त्या बैठका घेतल्या जात आहेत. कुठल्याही ठोस निर्णय आहे आता यावरती घेतला जात नाही. त्यामुळे हे संपूर्ण आक्रमक होत आहे. आणि कुठेतरी आज बैठकीच्या पूर्वी जर पाहिलं तर संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते मराठ्यांनी यामुळे सरकारला काय होईल आणि सरकार जे आहे ते येणाऱ्या बैठकीची बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये कुठेतरी लक्ष देऊ शकतो असं मानलं जात आहे. बर, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या काही प्रतिक्रिया तू जाणून घेतल्यात का? आणि जर घेतल्या असतील तर नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं या सगळ्या संदर्भात? जर पाहिजे आपल्या बाबतीत मुंबईकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही या लोकांना साथ देत आहे कारण ही माणसे आमचीच आहेत असे काही मुंबईतील प्रतिक्रिया जे आहेत त्या समोर आल्या. मात्र तेच कॅमेरा समोर बोलण्यासाठी मुंबईकरांचे आकार दिवस आपल्याला पाहिलं झालं होतं. त्यामुळे आपण जर पाहिलं तर येणारे जे नागरिक आहेत ते देखील आमचेच असल्याची प्रतिक्रिया जी आहे जरी त्रास होत असेल तर आम्ही सहन करू असं देखील काही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर आल्या आपल्याला पाहायला मिळालं. सध्या जर पाहिलं तर रेल्वे स्थानकासमोर जे आहे या ठिकाणी पाहिलं तर
तर काही मिनिटापूर्वी जे आहे ते रस्ता रोको करण्यात आलं होतं, रेल्वे रोको जे आहे ते करण्यात आले होते. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्त की रेल्वे समोर जो आहे ते वाढवण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन देखील रेल्वे पोलीस जे आहे ते रेल्वे समोर आहेत, कारण तरुण त्या हो. रेल्वे समोर उतरू नाही याची दक्षता जी आहे ती आता पोलिसांकडून घेतली जात आहे. आणि सध्या जर पाहिलं गेलं तर प्रत्येकी डब्यामध्ये जे आहे ते रेल्वे पोलीस जे आहे ते त्यांनी सुरक्षा दिलेलं आहे, कारण थेट रेल्वे स्थानकावरती जे आहे ते मराठा समाज जो आहे ते बसलेला आहे. सीएसटी बस स्थानक जे आहे, रेल्वे स्थानक जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी भरण्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कोणत्याही श्रेणी जे आहे ते तरुण आक्रमक घेऊ शकतात, आक्रमकाची भूमिका जी आहे ते घेऊ शकतात. अशीच पण विजय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जर या सगळ्या आंदोलकांनी जर रेल्वे जाम करायला सुरुवात केली असेल तर याचा रेल्वेवरती काय परिणाम झालेला आहे, आणि जर झाला असेल तर कुठल्या लोकल सेवेवरती याचा परिणाम झालेला आहे, रेल्वेकडून काही माहिती मिळते का? या बाबतीत रेल्वे प्रशासनाने कुठल्या अद्यापही माहिती दिली झालेली नाही. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या सीएसटी ज्या लोकल आहेत त्या लोकलच अडवल्या जात आहे. दुरून ज्या येणाऱ्या रेल्वे आहेत त्या मराठा समाजाकडून अडवल्या जात नाही, कारण त्यामध्ये आमचा मराठा बांधव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं गेलं ज्या लोकल आहेत मुंबईतील आहेत, मुंबई कोणती करू अशी प्रतिक्रिया जी आहे ते कुठेतरी आंदोलन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबईच्या लोकल जे आहेत त्यांना हा जो आहे तो रेल्वे रोको करत असतो ते पाहायला मिळतात. त्यामुळे आता मुंबईतील लोकल रेल्वेवरती जे आहे ते याचा विपरीत परिणाम देखील होणार आहे. नक्कीच. धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. तू सुद्धा वार्तांकन करताना काळजी घे. त्यामुळे आपण पाहतोय सध्या सीएसएमटी परिसरामध्ये या ठिकाणी आता मराठा आंदोलकांची जी काही परिस्थिती होती ती आता हाताबाहेर जायला सुरुवात झालेली आहे. या संतप्त आंदोलकांनी जे आहे ते आता रेल्वे सुद्धा अडवायला सुरुवात केलेली आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या आंदोलनाचा जो काही ताण आहे तो आता पोलिसांवरती सुद्धा काही अंशी प्रमाणामध्ये आता आल्याचं चित्र आहे. फक्त सीएसएमटी परिसर नाही तर मुंबईमधले नवी मुंबईपर्यंत सुद्धा ही सगळी जी काही आंदोलनाची धग आहे ती आता पोहोचलेली आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता तिथल्या सुद्धा रेल्वे स्थानकावरती गर्दी केलेली आहे. रेल्वे सुद्धा अडवून धरलेले आहेत. त्यामुळे आता रेल्वेवरती सुद्धा याचा परिणाम होतो का, मात्र रेल्वेकडून सध्या या संदर्भामधलं कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. त्यामुळे आता आणखी हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीचं रूप धारण करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडते. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचा याचिकेमध्ये आता दावा करण्यात आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट या आंदोलनासंदर्भातली, सर्वसामान्यांना त्रास का असा सुद्धा याचिकेतून आता सवाल विचारला जातोय. थोड्याच वेळामध्ये आता या सगळ्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील आता या आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. आणखीन हे तीव्र आंदोलन आता या ठिकाणी होत आहे. मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. आज सकाळपासूनच त्यांनी या आंदोलनाला आणखीन उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहाटेपासूनच जरांगेंनी पाणी पिण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं आता कोणत्या पद्धतीची दिशा धारण करतं, कोणत्या दिशेला हे आंदोलन जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेमधून करण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना याचा त्रास का असा सुद्धा सवाल जो आहे तो या याचिकेमधून विचारला जातोय. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी अपेक्षित आहे. या याचिकेमध्ये जे मराठा आंदोलक आहेत ते फिरतायत, हुल्लडबाजी करतायत, अनेक दुकानांमध्ये घुसतायत, हॉटेल्समध्ये घुसतायत असा आरोप सुद्धा या याचिकेमधून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.